नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी निलेश आणि आज एक नवीन ब्लॉग बनवायचा होता. काही कंटेंट असं नव्हतं, बट लक्षात आलं की आपला जो जुना पाटबंधारा आहे, जिथून इथे शेतीसाठी पाणी यायचं आपल्या ओढ्यावरती, तर तो पाटबंधारा बघण्यासाठी आपण आता जाणार आहोत. म्हणजे तो आत्ता पूर्वीसारखा नाही, म्हणजे ओढ्याच्या प्रवाहामुळे त्याची अवस्था खूप बिकट आहे. म्हणजे बरेचसे त्याचे दरवाजे आहेत वगैरे, जे काही म्हणजे वाहून गेलेत, काही खांब तुटलेत. तर त्याची आता काय परिस्थिती आपण जाऊन बघूयात आणि पुढे आपण भेटूच. पुढचा ब्लॉग बघाच तुम्ही. आता आपण मंदिराच्या बाहेर आलात आणि आज समोर जो तुम्ही बघताय, आपल्याला इथूनच पाटबंधाऱ्याकडे जायचं आहे. ही सांण आहे आपली आणि ह्या जी शेताच्या पाट्या आहेत, म्हणजे भात शेतीच्या पाट्या आहेत, त्याच्यातून आपल्याला जायचं आहे. तर आता बघू शकता, हे बांध वगैरे आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण चाललो आहे आता. आणि हे जे समोर तुम्हाला जे शेती जे दिसते, शेतीच्या ज्या पट्ट्या आहेत, जसे भात शेती आहे, ज्या पट्ट्या आहेत, त्या पूर्वी याच्यामध्ये पिकं घेत होती लोक. आता कसं झालेलं आहे की आता सध्या शेतीमध्ये जास्त कोणी इंटरेस्ट घेत नाही आहे इकडे. शहराकडे आहेत सगळी बरीच जणं, आणि जी गावाला आहेत ती आता सध्या कशी वयस्कर माणसं आहेत, त्यामुळे आत्ता सध्या शेतीमध्ये एवढं कोणाला जमत नाही. तर ही शेती आता पडूनच असते. तो ह्याच ओढ्यावरती तो पाटबंधारा आहे, जो पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे. आता सध्या खूप उशीर झाला आहे, पण मी प्रयत्न करतो आहे जेवढ्या लवकर वरती जाता येईल तेवढ्या लवकर. आणि हा बघू शकता, असा काही हा ओढा आहे. तर ह्या ओढ्याची जी लांबी रुंदी आहे ती पहिली खूप कमी होती. पाऊस खूप प्रमाणात वाढल्यामुळे त्याची लांबी रुंदी ही वाढलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, पूर्ण शेतामध्ये अशी दगडं बाहेर गेलेले आहेत वाहून. एवढं पाणी खूप जास्त प्रमाणात आलं होतं इथे. इकडे तसंच वन्य प्राण्यांचे पण म्हणजे भ्रमती असते, जसं की रानगाव वगैरे अशा गोष्टी इकडे असतात. तर तुम्ही बघू शकता, मी आत्ता तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण इथे वन्य प्राण्यांचं हे सहवास आहे. बघू शकता तुम्ही, इथे थोडंफार पाणी आहे जे ओढ्याला अजून, म्हणजे हे उन्हाळा संपेपर्यंत हे पाणी असतं इथे. तर एवढं पाणी आहे आता, म्हणजे 1 फेब्रुवारी मार्चपर्यंत हे पाणी पूर्णपणे सुकून जातं इथलं. तर आत्ता हे पाणी जनावरांच्या पिण्यायोग्य आहे, म्हणजे जनावरांसाठी योग्य आहे. इकडे जी जनावरं चरायला येतात त्यांच्यासाठी ही पाणी पिण्यासाठी आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काही. अराउंड हे पूर्ण जंगल आहे इथे, आणि खूपच म्हणजे असं अडचणीचं जंगल आहे. तर मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते, पण एवढं क्लिअर शॉट घेता येत नाही, कारण अंधार पडायला आला इथे. सो एवढं काही क्लिअर येत नाही आहे, पण तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आजचा ब्लॉग हा 2 पार्टमध्ये बनवला गेला जाईल. जसं की आज इथपर्यंत आपण एक पार्ट करणार आहे, आणि दुसरा पार्ट हा आपण म्हणजे पाटबंधाऱ्याचा शूटचा पूर्ण तो पार्ट करणार आहोत. हा जो तुम्ही झरा बघत असाल, हा ओढा बघत असाल, तर हा तोच ओढा आहे ज्याच्यावरतून तो पाटबंधारा आहे. आणि याच ओढ्याच्या पाण्यातून आपण पूर्वी, म्हणजे काही वर्षांपूर्वी, इथली जी शेती आहे, जिथे आता लोक भात शेतीची पावसाळी शेती करत आहेत, ती पहिली तिथे उन्हाळी शेती व्हायची. म्हणजे की गहू, भुईमुग वगैरे अशी पिकं घेतली जायची. पण काय झालं, कालांतराने पाणी वगैरे या ओढ्याला वाढल्यामुळे त्या म्हणजे पाटबंधाऱ्यांची अवस्था आहे दैनंदिन बिकट झालेली. आणि जे काय तिचे दरवाजे होते त्या पाटबंधाऱ्याचे, किंवा ज्याचं काही स्ट्रक्चर होतं, ते स्ट्रक्चर त्या पाण्यामुळे अक्षरशः तुटून गेलं, आणि ते दरवाजे होते ते वाहून गेले. सो अशा प्रकारचा इथला हा म्हणजे दृश्य आहेत. मी तुम्हाला हा जो ब्लॉग आहे हा 2 पार्टमध्ये करून दाखवणार आहे. म्हणजे आता हा फर्स्ट पार्ट आहे, म्हणजे पार्ट 1 आहे. मी तुम्हाला पार्ट 2मध्ये पाटबंधाऱ्याचा सविस्तर म्हणजे दाखवीन की कसं कुठे काय झालेलं आहे, की तिथले दरवाजे कसे होते, काय होतं. आता काही अवशेष शिल्लक आहेत तिथे, म्हणजे स्ट्रक्चर आहे, काही 1-2 दरवाजे इकडे तिकडे पडलेले असतील, पण आहे. तुम्हाला मी ते पार्ट 2मध्ये नक्की दाखवीन, कारण इथून खूप लांब आहे, इथून अजून खूप पुढे जायचं आहे.
अजून खूप पुढे जायचं आहे आणि तिथपर्यंत जाईपर्यंत रिटर्न येईपर्यंत आपल्याला खूप अंधार होऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता हे संपूर्ण जंगल आहे. तर इकडे आपण जास्त वेळ थांबणं पण आपल्यासाठी सेफ नाही आहे. मी तुम्हाला नक्कीच उद्या किंवा या 2 दिवसात तो पार्ट 2 तुम्हाला मी नक्कीच तुमच्या भेटीस आणेन. आणि तुम्ही बघू शकता आणि अशाच कॉन्टेंटसाठी प्लीज आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी तुम्हाला असे नवीन ब्लॉग्स आणत राहीन. आत्ता जे तुम्ही बघताय हा तळये पश्चिम आणि तळये पूर्व म्हणजे हा दोन्ही गावच्यामध्ये हा जानाईदेवी मंदिराच्या लागूनच हा ओढा आहे. तर याला देऊळवाडा असं म्हटलं जातं ह्या ज्या ओढ्याला. आणि हा जो याच्यावरती जो पाटबंधारा आहे म्हणजे पूर्वी खूप फायदा होता त्या लोकांना त्या गोष्टीचा. हा पाटबंधारा जो आहे हा इकडून वरून असा गेलेला आहे, त्या जंगलातून वरून असा तिकडे मंदिराकडे गेलेला आहे. तर अशा प्रकारे तो आहे, म्हणजे इकडून नाही, तो लोकांनी असा म्हणजे मॅन्युअली खणून तो बनवलेला आहे, एक धरण टाईप. तर तो वरून जंगलातून असं गेलेला आहे. तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये बघितलं की हे जंगल आहे आणि इकडूनच तो त्या जंगलातून असा पुढे नेलेला आहे त्यांनी असं तिकडेपर्यंत पुढेपर्यंत. तर अशा प्रकारचं काही गोष्ट आहे. पाटबंधाराविषयी सविस्तर आपण माहिती करू. परत तुम्हाला आणखीन एका पाटबंधाराबद्दल ब्लॉग दाखवणार आहोत मी. तर पण तो ब्लॉग आपण हा ब्लॉग पूर्ण झाल्यानंतरच शूट करू आणि दाखवू. त्या ब्लॉग संदर्भातही काही गोष्टी होतील. पण आत्ता सध्या तुम्हाला हा जो म्हणजे पूर्वीचा काही, मला वाटतं की आता बरेच वर्ष झाले, आम्ही लहान होतो, माझं वय आता 30 आहे. मिनिमम 12-13 वर्ष असताना तो मला वाटतं पाटबंधारा चालू होता. त्याच्यानंतर तो बंद झाला आहे. तर काही त्याला विशिष्ट कारणं आहेत, बरीच कारणं आहेत. तर ती मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये मी सविस्तर सांगेन त्या गोष्टी. आता आता मी रजा घेतो तुमची. प्लीज मंडळी, अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यानुसार आपण पुढचे व्हिडिओज वगैरे काही नवीन कंटेंट्स आणू, शूट करू. सो प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये आपण भेटूयात. हा ज्या ओढ्यावरचा पाटबंधारा आहे त्या संदर्भात. ठीक आहे.